शपथ. आज व्लॉग टाकायला जरा उशीरच झाला, कारण काल रात्री आवरून मी व्लॉग एडिट करायला बसलेच होते की तेवढ्यात झोपूनच गेली. जसं की तुम्हाला माहितीच आहे की आज माऊचा बर्थडे आहे, तर मला जरा जास्तच कामं होती. तिला तयारी करून आधी मला स्कूलला पोहोचवायचं होतं, म्हणून सकाळी पटपट उठून मी तयारी केली, कारण आज तर पाऊस गॅरंटीने येणारच होता. म्हणून लगेच आपल्या कामाला सुरुवात केली. भांडी वगैरे घासून घेतले आणि मग या साहेबाला तयार करायला घेतलं. त्याची तयारी झाल्यानंतर हा मला बॉक्सिंग शिकवत होता, मग मी पण त्याच्यासोबत 1-2 हात करून घेतले आणि मग काय झालं, मी जिंकली ना. त्यानंतर मी निघाले या मॅडमला शाळेत सोडायला आणि तुम्ही तिचा चष्मा तर बघा, कसला रावच दिसतोय. अरे लाजली. तिचं रिटर्न गिफ्ट तर आणलंच होतं, पण चॉकलेट आणायला विसरली. मग त्यांना चॉकलेट देऊन मी घरी आल्यानंतर मग काल जे आपण चिकूचं झाड लावलेलं त्याला मी थोडासा सपोर्ट लावला, कारण ते दादा मला बोलले होते उसको सपोर्ट लगाओ, अगर उसको सपोर्ट मिला तो वो बहुत अच्छे से बढ़ेगा. तर तुमच्या सर्वांचा मला सपोर्ट आहे, तसं झाडांना पण मी थोडासा सपोर्ट दिला. तर काल पेरूचं झाड, चिकूचं झाड, या फुलाचं झाड आणि हे तुळस तर आईने लावलेलं आहे. कडीपत्ता लावला, लिंबूचं झाड लावलं, आंब्याचं झाड होतंच आणि हे चेरीचं झाड आहे. तर काल हे सगळे झाडं लावली होती. आज कोणाचा तरी बर्थडे आहे, म्हणून तिचा बाबा तिच्यासाठी हाफ डे घेऊन आलेला. आम्ही दोघं निघालो तिला शाळेतून आणायला. एवढ्या दिवस मी जाते सोडायला आणि बाईची पटेली एवढी की आज मी माझ्या पोरीला शाळेतून आणणार आहे. तर हे बघून तो बोलेल की मी तर कामाला असतो ना, तुला काय माहिती ट्रेनचा प्रवास कसा आहे. मग तिला घेऊन आज रात्रीसाठी बिर्याणी बनवायची होती. ते सगळं सामान घेऊन आम्ही घरी आलो. मी व्हिडिओ नाही काढू शकले कारण खूप पाऊस होता. घरी आल्यानंतर मग तिचं डेकोरेशन मी चालू केलं. जास्त काय एवढं नाही करायचं होतं, थोडं फारच करायचं होतं. मग थोडंसं डोकं लावून मी ते सुद्धा करून घेतलं आणि मग लाईट गेली बिर्याणी बनवायच्या टायमिंगलाच. मग आम्ही टॉर्च लावून चूल पेटवली आणि तिथे बिर्याणी मस्तपैकी बनवली. मी तर बाहेरच होती, तर मला वाटलं फक्त आज बिर्याणीच बनणार आहे, पण मी पाणी प्यायला किचनमध्ये गेले आणि चक्क माझा भाऊ तिथं चिकन बनवत होता, ते पण सुक्क. त्यानंतर मग बर्थडेचं सेलिब्रेशन चालू केलं. दोघांनी मस्तपैकी केक कापले, एन्जॉय केलं. केक बोलला तर या दोघांचा फोकस फक्त आणि फक्त केकवरच असतो. केक वगैरे कट झाल्यानंतर माऊच्या दादानी तिलाच कस्टमाइज केलेलं, जे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं ते गिफ्ट त्यांनी ओपन केलं आणि ते गिफ्ट ओपन केल्यावर माऊला खूप आवडलं. त्यांनी तिच्यासाठी असे वस्तू सिलेक्ट केलेले जे तिला नंतर खूप कामी येईल आणि ते गिफ्ट बघून मी पण खुश झाले, कारण तुमच्या बहिणीचा खर्च पण वाचलेला आहे. तर अशा प्रकारे आजचा आपला दिवस गेला. भेटूया उद्या. बाय.